राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली, आता सावत्र झाली का निकाल लागल्या? की ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी सभापतीमध्ये 10 GR काढलेत। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। विधानसभा निवडणुकीत ज्या लाडक्या बहिणींच्या मतांवर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार विराजमान झालं, त्याच लाडक्या बहिणी आता सरकारला सावत्र वाटू लागल्या। निवडणुकीआधी दिवाळीसाठी मुदतीआधी हप्ता बँकेत जमा करणारं तत्कालीन महायुतीचं सरकार निवडणुकीनंतर मात्र 2-2 महिने लाडक्या बहिणींना हप्ता देईन असं झालंय। ही सावत्रपणाची वागणूक सरकार का देत आहे हे लाडक्या बहिणींना समजन असं झालंय। आणि त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे निवडणुकीआधी सरसकट महिलांना प्रत्येकी 1500 रुपये महिना दिला जात होता, आता मात्र त्यात महिलांची वजाबाकी सुरू झाली। विधान परिषदेत आज याच संबंधी झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। नेमकं काय घडलंय हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी दीपक दराडे, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आणि फॉलो करा। तर मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी तुम्ही जर थोडी आठवली तर तुम्हाला नेमकेपणानं आठवेल की महायुतीनं लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये देण्याचं जाहीर केलं होतं आणि महाविकास आघाडीने तर 3000 रुपये देऊ म्हणून सांगितलं होतं। त्याच वेळी अर्थतज्ञ मात्र अशा प्रकारच्या योजना आपल्याला परवडणाऱ्या नाहीत, त्या राबवल्या तर राज्याला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागेल असं सांगत होते। आणि आता त्याची प्रचिती येऊ लागली। अनेक सरकारी खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार लांबले जात आहेत, तशा तक्रारी आहेत। अनेक योजनांसाठी जाहीर झालेल्या बजेटमध्ये कपात करण्यात येते। शिवजयंतीच्या वेळी तुम्ही बातमी वाचली असेल की शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी तरतूद केलेल्या रकमेलाच सरकारनं कात्री लावली होती। अशा अनेक योजना आहेत की ज्यांच्यावरील बजेटला कात्री लावली गेली। हे घडण्याचं कारण हेच आहे की राज्याच्या तिजोरीला न परवडणारी योजना केवळ अट्टहासापायी राबवण्याचा घातलेला घाट। त्यासंबंधीच्या मुद्द्यावर अनेकांनी बोट ठेवलं, परंतु सरकार ती गोष्ट मानायलाच तयार नाही। मग खरंच जर सरकारी तिजोरीत भरपूर पैसा असेल तर मग इतर विकास प्रकल्प आणि योजनांवरील खर्चावर कपात का केली जाते याचं उत्तर सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारकडून मिळेल का? अर्थमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला वस्तुस्थिती सांगतील का? विधान परिषदेत आज याच विषयावर चर्चा झाली। त्यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी तर निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कुठेही असा उल्लेख नव्हता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 2100 रुपये आम्ही तत्काळ देऊ। जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो। सरकार सत्तेत आता आलंय आणि हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। पुढच्या 5 वर्षात केव्हाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासंबंधी निर्णय घेतील, त्यावेळी हा प्रस्ताव आपण या मंत्रालयाकडून सादर करू असं स्पष्टीकरण त्यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना दिलं। मंत्री महोदयांनी विधान परिषदेमध्ये हे जे स्पष्टीकरण दिलंय त्याचा सोपा अर्थ काय होतो, तर ही घोषणा निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं मिळवण्यासाठी होती। आता सत्तेत आल्यामुळं पुढच्या 5 वर्षात जेव्हा केव्हा सरकारला पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल तेव्हा लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना दिला जाईल। काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मंत्री महोदयांच्या या स्पष्टीकरणावर जोरदार आक्षेप नोंदवला। महायुती सरकारनं निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत म्हणून केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे। सरकार लाडक्या बहिणींना सावत्रपणाची वागणूक देत आहे। शिवाय निवडणुकीआधी पात्र झालेल्या महिलांमधील अनेक महिलांना योजनेतून बाहेर काढलं जात आहे। हा दुटप्पीपणा सरकारनं करू नये आणि सर्व लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी केली। खरं म्हणजे अनेक महिलांचे आधार कार्ड लिंक नाही आहे, कुठं कुठं तर अनेक बँक खाती वेगळीच निघाली आहेत, असे अनेक प्रकार हळूहळू समोर आलेले आहेत। म्हणजे एक स्पष्ट झालं की केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तत्कालीन महायुती सरकारनं पुन्हा सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहीण योजनेचा घाट घातला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले। महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला, त्यांचं राजकारण झालं म्हणजे। परंतु जनतेनं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, या लाडक्या बहिणीच्या योजनेवर सरकारनं निवडणुकीआधी तब्बल 17,000 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून उधळले।
हे असलं राजकारण महाराष्ट्राला परवडणार नाही. त्याचं कारण म्हणजे इकडं हे पैसे उधळले जाणार आणि आमच्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहेत. अनेक लोकोपयोगी योजनांच्यावर होणारा खर्च सरकारकडून कमी केला जातोय, म्हणजे जनतेला मूलभूत सुविधा तुटपुंज्या मिळणार. आज विधान परिषदेत बोलताना या खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या सुमारे 2.5 कोटी महिलांमधून कोणालाही कमी केलं जाणार नसल्याचं जरी सांगितलं असलं तरी सुद्धा यावरती किती विश्वास ठेवायचा हे आम्ही ठरवलं पाहिजे. मंत्री महोदया त्या म्हणाल्यात की 40 लाख महिला अपात्र होणार या केवळ बातम्या असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आजच्या विधान परिषदेतील चर्चेदरम्यान मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरावरून तरी असं लक्षात येत आहे की लाडक्या बहिणींना महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेला हा जो काही वादा होता तो केवळ बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात होता. तो केवळ निवडणुकीचा जुमला होता असंही आपण म्हणू शकतो. कारण या लाडक्या बहिणींना निवडणुकीआधी त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी जीवाचं रान करणारं तत्कालीन महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर मात्र 2-2 महिने पैसे पाठवेना झाले. शिवाय 2100 रुपये देण्याचा शब्द देखील हे सरकार फिरवू लागले. लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं सरकारच्या तिजोरीवर ताण पडला हे खरंच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काय काय घडणार आहे ते आपल्याला समजत राहीलच. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण लिहून आम्हाला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आणि फॉर द पीपलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.